हाय फ्रेंड्स, आज आपण बनवूया नागपूर स्पेशल सांबार वडी। सांबार स्वच्छ धुवून वाळवून घेतलेला आहे। आता तो बारीक चिरून घ्यायचा। त्यासाठी खोबरा किस, हिरवे वाटाणे, आमचूर पावडर, चारोळी, विलायची पूड, पांढरे तीळ, किशमिश, काजूचे काप आणि शेंगदाणा कूट एवढं साहित्य घ्यायचं। धने पूड, दोन मिरच्या, हिरव्या मिरच्या, साखर, मीठ, लाल तिखट आणि खसखस। तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये जिरं टाकायचं। जिरं तडतडल्यावर त्यामध्ये हिरवी बारीक चिरलेली मिरची घालायची। त्यामध्ये हिरवे वाटाणे घालून परतून घ्यायचे। तेल 2 पळी तेल घ्यायचं। त्यामध्ये काजूचे काप, तीळ, किशमिश, विलायची पूड, चारोळी हे सगळं घालून घ्यायचं। शेंगदाणा कूट हे सगळं परतून घ्यायचं आणि मग खोबरा किस, सगळ्यात शेवटी खोबरा किस टाकायचा, नाहीतर खोबरा किस लाल होऊन जातो। त्यामध्ये धनेपूड, तिखट, चवीपुरता मीठ आणि साखर असं टाकून हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं। फार वेळ परतायचं नाही। सगळं मिश्रण एकजीव आणि गरम झालं की त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत हे सगळं एकजीव करून घ्यायचं। हे आपल्याला शिजवायचं नाही आहे किंवा वाफ द्यायची नाही आहे, फक्त मिश्रण सगळं एकजीव करायचं आहे। बघा, हे सगळं मिश्रण एकजीव झाल्यावर असं दिसतं। छान सगळं खालून वरून परतून घ्यायचं। आता आपण पाती बनवण्यासाठी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये चवीपुरता लाल तिखट टाकायचं, 2 चमचे मीठ टाकायचं, मोहन टाकण्यासाठी 2 पळी तेल घेतलेलं आहे। ते तेल छान तापवून घ्यायचं आणि या मैद्यामध्ये ते कडक झालेलं तेल टाकून घ्यायचं। तेल गरम असल्यामुळे त्याच्यामध्ये हात घालायचा नाही, चमच्यानी हे सगळं एकत्र करून घ्यायचं। थंड झाल्यावर ते तेल सगळ्या मैद्याला लागेल असं मिश्रण करून त्यामध्ये पाणी टाकून छान गोळा भिजवून घ्यायचा। बघा, हा गोळा, मैद्याचा गोळा भिजवून झालेला आहे। आता गरम मसाला, थोडासा गरम मसाला घ्यायचा, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आणि थोडंसं पाणी घालायचं। हे मिश्रण वाटीमध्ये बनवून बाजूला ठेवून द्यायचं। आता कढईमध्ये तेल तापत ठेवायचं। मैद्याचा एक छोटा गोळा घेऊन त्याची लांब लांब अशी पाती लाटायची। मैदा फार कडक भिजवायचा नाही, मऊसरच भिजवायचा आणि मग हे गरम मसाला आणि तेल आणि पाण्याचं जे मिश्रण आहे ते त्यावर लावून घ्यायचं। हे सगळं छान त्या पातीला लावल्यावर त्यावर आपण कोथिंबीरेचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते पसरवून घ्यायचं आणि पाती अशा तऱ्हेने बंद करायची। सांबार वडी बंद करण्याची ही एक विशिष्ट पद्धत आहे। अशी लांबसर पाती सांबार वडी तयार झाल्यावर गरम तेलामध्ये ही सोडायची। सहसा सांबार वडीचा आकार हा असा लांबुळकाच असतो आणि ही तेलामध्ये खरपूस छान तळून घ्यायची। आता याची पाती छान खरपूस झाल्यावर ही प्लेटमध्ये काढून घ्यायची। टोमॅटो सॉस बरोबर खायला छान लागते। आता देवाला नैवेद्य दाखवून घ्यायचा आणि चला आपण टेस्ट करूया गरमागरम सांबार वडी। ही सांबार वडी नितीन गडकरी साहेबांनाही फार आवडते।